ನಾಯಕರು ಕಂದಾಯ ಸಚಿವರಾದಂತ ಆರ್ ಅಶೋಕಣ್ಣವರಿಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ. ಸ್ವಾಭಿಮಾನದ ಸಂಸದರು, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ನಾಯಕಿ, ಮಾತೃ ಸಮಾನರಾದಂತ ಸುಮಲತಾ ಮೇಡಮ್ ಅವರಿಗೂ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ. बोलो भारत माता के। ಈಗ श्रीमती सुमलता मेंबर ऑफ पार्लियामेंट मांड्या लोकसभा, श्री सीपी उमेश डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मांड्या, श्री एस सच्चिदानंद आवर पॉपुलर कैंडिडेट, डॉक्टर सिद्धरमैया, श्री नंजुन देव गौड़ा एंड श्री रमेश, यहां मौजूद मेरे सभी सम्मानित बहनों एवं भाइयों, शायद इस स्थान पर किसी पब्लिक मीटिंग को एड्रेस करने के लिए पहली बार आया हूं, इसलिए मैं एक बार शीश झुकाकर आप सभी बहनों भाइयों का हार्दिक अभिनंदन करता हूं, आप सभी का स्वागत करता हूं। ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಾನೊಂದು ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಭೆಯನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಭಾಷಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ. नालवड़ी कृष्णराज बड़े आयोग मैसूर के महाराजा की धरती है। यम कृष्णराज सागर डैम जिन्होंने बनवाया था उनकी यह धरती है। यह उर्वी गोड़ा और नंजे गोड़ा इनकी यह धरती है, और यह मां चामुंडेश्वरी देवी की यह धरती है। यह रंगनाथ स्वामी जी की धरती है, और हमारे वेरी पॉपुलर अम्बरीश की भी यह धरती है। मेरे बहनों भाइयों, समझ गए? ಇದು ನಾಲ್ವಡಿ ಕೃಷ್ಣರಾಜ ಒಡೆಯರ್, ये समझ गए इसको? ओके, आई ठीक समझ गए। मेरे बहनों भाइयों, 2018 का यह विधानसभा चुनाव होना है। 2018 में आप लोगों ने चुनाव हुआ था, लेकिन किसी भी पॉलिटिकल पार्टी को क्लियर मेजॉरिटी नहीं मिली। 6 दिन के लिए येदियुरप्पा जी चीफ मिनिस्टर बने, और उसके बाद लगभग 1.5 ईयर के लिए कुमारस्वामी जी चीफ मिनिस्टर बने। उसके बाद येदियुरप्पा जी चीफ मिनिस्टर बने, और बसवराज जी मुंबई चीफ मिनिस्टर बने। सच्चाई है कि क्लियर मेजॉरिटी 2018 में न होने के कारण जैसी एक स्टेबल गवर्नमेंट होनी चाहिए थी, वो स्टेबल गवर्नमेंट कर्नाटक को नहीं मिल पाई। 2003 ನಡೆದಂತ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಬಹುಮತ ಬರಲಿಲ್ಲ. ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಕೆಲವು ದಿನಗಳ ಕಾಲ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾಗಿದ್ದರು. ये सब सारे लोग ऐसे हैं, चाहे जो कुछ भी हो। मैं ये कहना चाहता हूं, हम किसी भी सूरत में धर्म के आधार पर आरक्षण नहीं होने देंगे। हम आपको विश्वास दिलाकर जाना चाहते हैं। ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ನಮಗಿನ್ನು ಸ್ಥಾನ ಇಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ನಮಗಿನ್ನು ಸ್ಥಾನ ಸಿಕ್ಕುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಅವರು ಜನರನ್ನ ಧರ್ಮದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ, ಮತಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ, ಜಾತಿಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಒಡೆದು ಹೇಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ಅಂತ ಅನ್ನೋ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಧರ್ಮದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಆರಕ್ಷಣೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಈ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. ಅದರ ಸಂವಿಧಾನದ ಬಗ್ಗೆ ಇವ್ರಿಗೆ ಯಾವ ಮರ್ಯಾದೆ ಇದೆ? ಸಂವಿಧಾನವನ್ನ ಇವ್ರು ಯಾವಾಗಲೂ ಸಹ ಗಾಳಿಗೆ ತೂರಿದ್ದಾರೆ. ತುರ್ತು ಪರಿಸ್ಥಿತಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಗಾಳಿಗೆ ತೂರಿ ತಮ್ಮ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಎಲ್ಲ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರನ್ನು ಜೈಲಿಗೆ ಹಾಕಿದ್ರು, ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಜೈಲಿಗೆ ಹಾಕಿದ್ರು. ಇದನ್ನ ನಾವು ಕಂಡಿದ್ದೇವೆ. ಇಂಥ ಜನ ಇವರು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಾಡಿ ಸಂವಿಧಾನದ ವಿರೋಧಿಯಾಗಿ ಜನರನ್ನ ಧರ್ಮದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಒಡೆದು ಹೇಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ ಸರ್ಕಾರವನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ದುಸ್ಸಾಹಸದ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದಾರೆ. ये समाज को डिवाइड करके गवर्नमेंट बनाना चाहते हैं, हम समाज को जोड़ करके गवर्नमेंट बनाना चाहते हैं। हमारे में और उनके में अंतर यह है, ये अपीजमेंट की पॉलिसी करते हैं, तुष्टीकरण की राजनीति करते हैं। हम बहनों भाइयों अपीजमेंट की अथवा तुष्टीकरण की राजनीति नहीं करते, हम जस्टिस और ह्यूमैनिटी यानी इंसाफ और इंसानियत की राजनीति करने वाले लोग। ನಾವು ಜನರನ್ನು ಜೋಡಿಸುವ ರಾಜಕಾರಣವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ, ಆದರೆ ಇವರು ಜನರನ್ನು ಭೇದಿಸುವ, ಜನರನ್ನು ಒಡೆದು ಆಳುವ ರಾಜಕಾರಣವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು
ಜನರಿಗೆ ನ್ಯಾಯವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಅನ್ನುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ. ಇವರು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಾಡುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. इन लोगों ने, आपने देखा हमारे प्राइम मिनिस्टर को कह दिया, कहा कि ये जहरीले सांप के जहर है, पॉइजन है हमारे प्राइम मिनिस्टर। जैसे पॉइजन जीभ पर चख लेने के बाद किसी की मृत्यु हो जाती है। मेरे भाइयों, आज तक हम लोगों ने किसी भी प्राइम मिनिस्टर के बारे में ऐसा नहीं कहा है। प्राइम मिनिस्टर केवल व्यक्ति नहीं होता है, प्राइम मिनिस्टर इंस्टीट्यूशन होता है, संस्था होता है। चाहे कोई किसी भी राजनीतिक पार्टी का क्यों न हो, उसको इस संस्था का आदर करना चाहिए, प्राइम मिनिस्टर के प्रति सम्मान व्यक्त करना चाहिए। आप पॉलिसीज की आलोचना कर सकते हैं, उसका स्वागत है, लेकिन पर्सनल अटैक इस तरीके से करना, मैं समझता हूं कि भारत का लोकतांत्रिक व्यवस्था में जो विश्वास करने वाले लोग हैं इसे कतई स्वीकार नहीं करेंगे। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು ಎಷ್ಟು ಹತಾಶರಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳ ಮೇಲೆ ಇವರು ವಿಷದ ಸರ್ಪ, ವಿಷದ ಹಾವು, ಇವರು ವಿಷ ಅಂತೆಲ್ಲ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಒಂದು ಸಂಗತಿಯನ್ನ ಇವರು ಜ್ಞಾಪಕ ಇಟ್ಕೋಬೇಕು. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಯಾವುದೇ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯ ಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತ ವ್ಯಕ್ತಿಗತವಾದಂತಹ ಆರೋಪವನ್ನು ಮಾಡಿಲ್ಲ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅದೊಂದು ಸಂಸ್ಥೆ, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅದೊಂದು ಸಂಘಟನೆ, ಅದಕ್ಕೆ ಕೊಡಬೇಕಾದಂತ ಗೌರವವನ್ನು ಸಹ ಕೊಡದೆ ಇವರು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕೇವಲವಾಗಿ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು ಅಂತಂದ್ರೆ ಇವರು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಹತಾಶರಾಗಿದ್ದಾರೆ. मोदी जी की लोकप्रियता के कारण ये लोग बहुत हताश हैं। मोदी जी की लोकप्रियता के कारण ये लोग बहुत निराश हैं। इनके अंदर ईर्ष्या, जलन मोदी जी के प्रति पैदा हो गई है। इस कारण वो अपना मेंटल बैलेंस भी तोड़ चुके हैं, लूज कर चुके हैं अपना मेंटल बैलेंस। बहनों भाइयों, मैं तो ईश्वर से यही प्रार्थना करता हूं कि हे ईश्वर, इन कांग्रेस के लोगों को जो इस प्रकार का आरोप हमारे प्राइम मिनिस्टर के ऊपर लगा रहे हैं, कम से कम उनके अंदर ऐसी शक्ति दो कि कम से कम वो हमारे प्रधानमंत्री की लोकप्रियता के कारण जो उनको दर्द है, उस दर्द को वो सहन कर सके। ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಮೋದಿ ಅವರ ಜನಪ್ರಿಯತೆ, ಅವರ ಬಗ್ಗೆ ಜನರಿಗಿರುವಂತಹ ಪ್ರೀತಿ, ಇದನ್ನ ಕೊಂಡು ಇವರಿಗೆ ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೊಟ್ಟೆ ಉರಿ, ಆ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಈ ತರದ ಆರೋಪಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವ್ರ ಕೈನಲ್ಲಿ ಬೆಳೆಯಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಬೆಳೆದವರ ಬಗ್ಗೆ ಸಹಿಸಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೊಟ್ಟೆ ಉರಿದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಒದ್ದಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಗವಂತನನ್ನ ಒಂದೇ ಮಾತು ಕೇಳುವಂತದ್ದು, ಭಗವಂತ ಇವರಿಗೆ ಸದ್ಬುದ್ಧಿಯನ್ನು ಕೊಡು, ಇವರಿಗೆ ಇವರ ಹೊಟ್ಟೆ ಉರಿಯನ್ನ ತಡ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಮೋದಿ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಇರುವಂತ ಜನಪ್ರಿಯತೆಯನ್ನು ಕಂಡು ಏನು ಇವರು ಕರುಳನ್ನ ಹಿಂಡ್ಕೋತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆ ನೋವನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಕೊಡು ಭಗವಂತ ಅಂತ ಕೇಳ್ತೇನೆ. भारतीय जनता पार्टी ऐसी पार्टी है कि जो कहती है वह करती है। हमारे वर्ड्स और डीड्स, कृति और कथन में कभी कोई अंतर नहीं होता है। हम लोगों ने 1951 में कहा था कि हमारी गवर्नमेंट बनेगी, आर्टिकल 370 जिसके तहत जम्मू कश्मीर को स्पेशल स्टेटस प्राप्त है उसको हम समाप्त कर देंगे। आपने देखा पार्लियामेंट में बहुमत मिलने के साथ ही हम लोगों ने चुटकी बजाकर आर्टिकल 370 को समाप्त कर दिया और जम्मू कश्मीर का भी वही स्टेटस है जो कि इस समय हिंदुस्तान के दूसरे स्टेट का स्टेटस है। ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಅತಂತ್ರ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದದ್ದನ್ನ ನಾವು ಕಂಡಿವಿ. ಆದ್ರೆ ಈ ಬಾರಿ ಆ ರೀತಿ ಆಗಬಾರದು ಅಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳೋಣ ಬಂದಿದೆ. आपने देखा है कि भारतीय जनता पार्टी कैसे गवर्नमेंट चलाती है। सारी दुनिया इस सच्चाई को मानती है कि भारत में गुड गवर्नेंस देने वाली यदि कोई पॉलिटिकल पार्टी है तो उस पॉलिटिकल पार्टी का नाम है भारतीय जनता पार्टी। और भारत का स्टेशन सारी दुनिया में बढ़ाने वाला यदि कोई लीडर है तो उसका नाम है श्री नरेंद्र मोदी। ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ರೀತಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತನ್ನುವಂಥದ್ದು ಪ್ರಖ್ಯಾತವಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ಆ ರೀತಿಯಾದಂತಹ ಒಳ್ಳೆಯ ಆಡಳಿತ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ತಂದಿರುವಂತ ಪಕ್ಷ ಅದು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ. ಅಂಥ ಪಕ್ಷದ ನೇತಾರ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಭಾई मोदी ಅವರು. आप लोगों ने इसके पहले कांग्रेस की गवर्नमेंट को भी काम करते हुए देखा है। आप लगातार 9 वर्षों से नरेंद्र मोदी जी की गवर्नमेंट को भी काम करते हुए देख रहे हैं। शायद ही कोई ऐसी कांग्रेस गवर्नमेंट रही हो इसके पहले जिस पर करप्शन का कोई चार्ज न लगा हो।
लेकिन हम सीना ठोक कर कह सकते हैं 9 वर्ष गुजर जाने के बाद भी ना तो हमारे प्राइम मिनिस्टर के ऊपर न किसी सेंट्रल गवर्नमेंट के मिनिस्टर के ऊपर कोई उंगली उठाकर कह सकता है कि उसके ऊपर कोई करप्शन की दाग लगी हुई हो। ऐसी गवर्नमेंट हम लोगों ने चलाई है। ನೀವು ಈ ಹಿಂದೆ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕಂಡಿದ್ದೀರಿ. ಕಳೆದ 9 ವರ್ಷಗಳಿಂದ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಸರ್ಕಾರವನ್ನು ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈ 9 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬನೇ ಒಬ್ಬ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಮಂತ್ರಿಯ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಆರೋಪವನ್ನ ಯಾರೂ ಸಹ ಬೆಟ್ಟೆತ್ತಿ ಮಾಡುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ಅಂತವರ ಆರೋಪವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಿಲ್ಲ. ಇಂಥ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ರಹಿತವಾದಂತ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದಂತಹ ಸರ್ಕಾರವನ್ನ ನೀವು ಈ 9 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಮಾತ್ರವೇ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಿರುವುದು. और मैं आपको विश्वास दिलाकर जाना चाहता हूं, इस बार बीजेपी को क्लियर मेजॉरिटी इस कर्नाटक में दीजिए, चाहे कोई बड़ा नेता क्यों न होगा। यदि कोई करप्शन करते हुए पाया जाएगा तो उसके खिलाफ हम लोग सख्त कार्रवाई करेंगे, वह गवर्नमेंट में बना नहीं रहेगा। मैं आपको विश्वास दिलाकर जाना चाहता हूं, हम कर्नाटक की धरती से करप्शन को पूरी तरह से रूट आउट कर देना चाहते हैं। ಈ ಬಾರಿ ನಾನು ನಿಮಗೊಂದು ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ, ಭರವಸೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಪೂರ್ಣ ಬಹುಮತದ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಗೆ ನಮಗೆ ಕೊಡಿ. ಯಾವುದೇ ಮಂತ್ರಿ, ಯಾವುದೇ ವ್ಯಕ್ತಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವರನ್ನ ಜೈಲಿಗೆ ಹಾಕ್ತೇವೆ. ನಾವು ಯಾರನ್ನೂ ಸಹ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಸಹಿಸೋದಿಲ್ಲ ನಾವು. ಅಂತ ಒಂದು ಬಿಗಿಯಾದಂತ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ನೀವು ನಮಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತ ಬಹುಮತವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಬೇಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಂದಿದ್ದೇನೆ. एक भी ऐसी कांग्रेस की गवर्नमेंट नहीं रही है जिस कांग्रेस की गवर्नमेंट पर करप्शन का चार्ज सेंटर में हो अथवा स्टेट में न लगा हो। लेकिन भारतीय जनता पार्टी की गवर्नमेंट के बारे में कोई नहीं कह सकता। और मैं आपको याद दिलाना चाहता हूं, राजीव गांधी भारत के प्राइम मिनिस्टर थे। वह कहते थे मैं प्राइम मिनिस्टर हूं लेकिन मैं लाचार हूं, क्या करूं, 100 पैसा ऊपर से भेजता हूं लेकिन लोगों की जेब में केवल 14 पैसा 14 पैसा पहुंच पाता है। लेकिन आपने हमारे प्राइम मिनिस्टर मोदी जी को देखा होगा, यदि वह 100 पैसा वहां से भेजते हैं, प्रधानमंत्री किसान सम्मान निधि में 10,000 रुपया भेजते हैं, तो 10,000 का 10,000 आपकी पॉकेट में जाता है। बहनों भाइयों, एक भी पैसा करप्शन को भेंट नहीं चढ़ने पाता। ಇಲ್ಲಿಯ ತನಕ ನೀವು ನೋಡಿರುವಂತ ಎಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಗಳು ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿರ್ಬೋದು, ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದನ್ನ ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಹಿಂದೆ ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾಗಿದ್ದಂತ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ನಾನೊಬ್ಬ ಬಡಪಾಯಿ, ನಾನೊಬ್ಬ ಅಸಹಾಯಕ, ನಾನೊಬ್ಬ ನಿಸ್ಸಹಾಯಕ, ನನಗೆ ಏನೂ ಮಾಡಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ರು. ಅವರೇ ಹೇಳಿದ್ರು, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಾನು 100 ಪೈಸೆಗಳನ್ನ ಕಳಿಸ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಕೊನೆಗೆ ಮುಟ್ಟಬೇಕಾದಂತ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಕೇವಲ 14 ಪೈಸೆ ಮಾತ್ರವೇ ತಲುಪುತ್ತೆ ಅಂತ. ಅಂದ್ರೆ 86 ಪೈಸೆ ಗಾಯಬ್. ಆದ್ರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಈಗ ಆ ಕಿಸಾನ್ ಸಮ್ಮಾನ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಕಳಿಸುವಂತ 10,000 ರೂಪಾಯಿ ನಿಮ್ಮ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಕೌಂಟ್ಗೆ ಪೂರಾ 10,000 ರೂಪಾಯಿ ಬರುತ್ತೆ. ಮಧ್ಯ ಯಾರಿಗೂ ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. ಇಂಥ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದಂತಹ ಸರ್ಕಾರವನ್ನು ನೀವೀಗ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. और मैं यह भी कहना चाहता हूं, कांग्रेस पार्टी जब भी इनकी गवर्नमेंट बनती है बराबर इनके ऊपर करप्शन के चार्जेस लगते हैं। और आपने देखा कि इनको लग रहा है सेंटर से हम जा चुके हैं, स्टेट में भी हमारी गवर्नमेंट नहीं बनेगी। अब वो कह रहे हैं हम धर्म के आधार पर, रिलीजन के आधार पर हम आरक्षण देंगे। भारत का संविधान इस बात की इजाजत नहीं देता है मेरे बहनों भाइयों कि धर्म के आधार पर आरक्षण दिया जाए। लेकिन ये कांग्रेस के लोग बराबर संविधान की धज्जियां उड़ाते रहे हैं। 1975 में भी, 1975 में भी संविधान की धज्जी उड़ाकर इन लोगों ने इमरजेंसी देश के ऊपर इंपोज किया था। हम जैसे लोगों को उठाकर जेल में डालने का काम इन्होंने किया था। बहनों भाइयों,